Hi guys, you are welcome to my YouTube channel Easy Maths Tricks. क्लास 12चं ॲज पर न्यू सिलेबस आपण मॅथमॅटिकल लॉजिक हे युनिट पाहत आहे, ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 स्टार्ट केलेला आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.2 मधला काही भाग आपण आधीच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे आणि राहिलेला भाग आज आपण पाहणार आहे, ज्यामध्ये आपल्याला टॅटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिंजेन्सी हे पॉइंट पाहायचे आहे. तर आता टॅटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिंजेन्सी कशाला म्हणायचं, तर सिंपल लँग्वेज मध्ये पहा. टॅटोलॉजी काय असेल? इफ ऑल द ट्रूथ व्हॅल्यू इन द लास्ट कॉलम आर टी, देन द स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड टॅटोलॉजी. आपल्याकडे काही स्टेटमेंट पॅटर्न असतील, ट्रूथ टेबलच्या साहाय्याने आपल्याला त्या स्टेटमेंट पॅटर्नची जो काय लास्ट कॉलम असेल त्या लास्ट कॉलम मध्ये आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करावं लागतील. आणि जर आपल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ टेबल मधल्या लास्ट कॉलम मध्ये जर सर्व व्हॅल्यू टी येत असतील तर आपण त्या स्टेटमेंट पॅटर्नला टॅटोलॉजी म्हणतो. तशाच प्रकारे जर आपल्याला कॉन्ट्रडिक्शनची डेफिनेशन पाहायची असेल तर सांगितलं गेलं, इफ ऑल द ट्रूथ व्हॅल्यू इन लास्ट कॉलम आर एफ, देन द स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड द कॉन्ट्रडिक्शन. जसं की मी आता टॅटोलॉजी बद्दल सांगितलं, तशाच प्रकारे जेव्हा आपण एखादं स्टेटमेंट पॅटर्न सॉल्व्ह करू आणि त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या लास्ट कॉलम मध्ये जेव्हा आपल्याला सर्व व्हॅल्यू एफ मिळतील, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ज्या एफ मिळतील त्याला आपण म्हणणार कॉन्ट्रडिक्शन. आणि त्यानंतर आहे कॉन्टिंजेन्सी. जे स्टेटमेंट पॅटर्न टॅटोलॉजीही नसेल आणि कॉन्ट्रडिक्शनही नसेल अशा याला सिंपल आपण कॉन्टिंजेन्सी म्हणणार. याचाच अर्थ काय की जे स्टेटमेंट पॅटर्न आपण सॉल्व्ह केलं, म्हणजे त्याचा आपण ट्रूथ टेबल बनवला आणि त्यामध्ये लास्ट मध्ये आपल्याला काही ट्रूथ व्हॅल्यू टी आणि काही एफ मिळत गेल्या तर त्याला आपण म्हणणार कॉन्टिंजेन्सी. तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की टॅटोलॉजी कशाला म्हणणार, कॉन्ट्रडिक्शन कशाला म्हणणार आणि कॉन्टिंजेन्सी. एक्झाम्पलच्या थ्रू तुम्हाला आणखी क्लिअर होणार. तरी पुन्हा एक वेळेस सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो. आपण जेव्हा ट्रूथ टेबल बनवू तेव्हा जर लास्ट कॉलम मध्ये टी 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 मिळत असेल तर त्याला आपण टॅटोलॉजी म्हणणार. जेव्हा आपण ट्रूथ टेबल बनवणार तेव्हा जर लास्ट मध्ये एफ 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 मिळत गेला तर त्याला आपण कॉन्ट्रडिक्शन म्हणणार. आणि काही टी काही एफ अशा प्रकारे जर मिळत गेलं तर त्याला आपण कॉन्टिंजेन्सी म्हणणार. तर आता काही एक्झाम्पलच्या थ्रू आपण ह्या आणखीन क्लिअर करून घ्या. तर चला एक्झाम्पल पाहूया काही. तर एक्झाम्पल पहा काय राहणार. क्वेश्चन असणार, एक्झामाइन वेदर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स इज अ टॅटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन ऑर अ कॉन्टिंजेन्सी. आपल्याला इथं स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे. आपल्याला ओळखायचं आहे की स्टेटमेंट पॅटर्न टॅटोलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे की कॉन्टिंजेन्सी आहे. त्यासाठी आपल्याला एक ट्रूथ टेबल बनावं लागेल. ट्रूथ टेबल मध्ये जर लास्ट कॉलम मध्ये सर्व व्हॅल्यू टी येत असतील तर आपण त्याला म्हणणार टॅटोलॉजी. जर सर्व व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू जर एफ येत असतील तर त्याला आपण म्हणणार कॉन्ट्रडिक्शन. आणि जर काही टी काही एफ येत असेल तर त्याला आपण म्हणणार कॉन्टिंजेन्सी. आता ट्रूथ टेबल कसे बनवायचे हे ऑलरेडी आपण आधीच्या लेक्चरमध्ये शिकलो आहे. ट्रूथ टेबल बनवण्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन, ट्रूथ टेबल फॉर डिस्जंक्शन, ट्रूथ टेबल फॉर निगेशन, ट्रूथ टेबल फॉर इम्प्लिकेशन आणि ट्रूथ टेबल फॉर डबल इम्प्लिकेशन हे सर्व आपले पार्ट असले पाहिजे. ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन सांगतो की टी 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 बाकी सर्व एफ. ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन, ट्रूथ टेबल फॉर डिस्जंक्शन सांगतो आपल्याला की एफ 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 बाकी सर्व टी. ट्रूथ टेबल फॉर निगेशन सांगतो जर टी असेल तर एफ होतो, एफ असेल तर टी होतो. ट्रूथ टेबल फॉर इम्प्लिकेशन सांगतो टी एफ एफ बाकी सर्व टी. आणि ट्रूथ टेबल फॉर डबल इम्प्लिकेशन सांगतो सिमिलर असेल तर टी आणि जर डिफरंट असेल, म्हणजे जर टी टी असेल तर टी, एफ एफ असेल तरीही टी, बट टी एफ असेल तर आपण एफ लिहिणार. अशा प्रकारे आपण यूज करून हा आपल्याला टेबल इथं बनवायचा आहे. तर पहा, स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू ऑर पी. स्टेटमेंट पॅटर्न बनवताना किती रो आणि किती कॉलम घ्यायचे याचं सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आपल्याकडे दोन स्टेटमेंट दिलेले आहेत पी क्यू मध्ये. पूर्ण पी आणि क्यू दिसणार, त्यामध्ये आर नाहीये कुठेच. त्यामुळे आपण किती घेणार तर जेवढे काही आपले स्टेटमेंट असतील तेवढे लिहायचे 2 च्या पॉवर मध्ये, म्हणजे 2 स्क्वेअर झालं तर 4. म्हणजे आपण इथं आता 4 रोज घेणार. आणि आता कॉलम किती घ्यायचे तर जेवढ्या कनेक्टिव्हिटी असतील आणि प्लस जेवढे स्टेटमेंट असतील. तर आपल्याकडे स्टेटमेंट 2 आहे जसं की पी क्यू, आणि कनेक्टिव्हिटी पहा किती आहे 1 2 3, म्हणजे 3 कनेक्टिव्हिटी प्लस 2 स्टेटमेंट मीन्स 3 + 2 5. 1 2 3 4 5 म्हणजे आपण 5 कॉलम घेणार. हा झाला एक बेसिक कन्सेप्ट जे की तुम्हाला ऑलरेडी आधीच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलेलं आहे. आता स्टेटमेंट घेत असताना काय करत असतो, जेव्हा दोनच म्हणजे पी आणि क्यू आता दोनच स्टेटमेंट आहेत तर अशा वेळी आपण पहिला जो कॉलम असेल त्यामध्ये आपण 2 टी आणि 2 एफ घेत असतो. नंतरचा जो कॉलम आहे त्यामध्ये टी एफ घेत असतो. आता आपल्याला
पुढील कॉलम आपल्याला आपले जे ट्रुथ टेबल फॉर कंजक्शन, ट्रुथ टेबल फॉर डिस्जंक्शन, जे काय आपले फॉर्म्युले ट्रुथ टेबल आहेत त्याचा यूज करून आपल्याला हा फुलफिल करायचा आहे. तर पहा आता इथं पी अँड क्यू, तर आपल्याला माहिती आहे ट्रुथ टेबल फॉर कंजक्शनचा यूज करून टी बाकी सर्व एफ, तर टी फक्त आपल्याला सुरुवातलाच मिळेल टी, बाकी सर्व व्हॅल्यूज ह्या एफ असतील, तर आपण त्या सर्व व्हॅल्यू एफ लिहून घेणार. आता पहा क्यू और पी, म्हणजे या दोन स्टेटमेंट मध्ये जी काय कनेक्टिव्हिटी आहे ती आहे डिसजंक्शन, आणि डिसजंक्शन सांगतो फक्त एफच एफ होणार, बाकी सर्व टी होणार. तर एफ कुठं दिसतंय पहा, शोधताना क्यू आणि पी असं शोधा. तर एफ पहा एफच राहणार, बाकी सर्व मात्र टी होतील. पहा एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आपण पी और क्यू और पी काहीही फरक पडत नाही, परंतु हेच इम्प्लिकेशन मध्ये खूप मॅटर करते. म्हणून नेहमी ही सवय करून घ्या, जर क्यू और पी दिलेला आहे तर क्यू और पी असंच पाहायचं. जर तुम्हाला क्यू इम्प्लाइज पी दिलेलं असेल तर क्यू इम्प्लाइज पी शोधायचं, पी इम्प्लाइज क्यू आणि क्यू इम्प्लाइज पी मध्ये खूप फरक राहतो, व्हॅल्यूज चेंजेस होतील. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. चला तर आता एफ बाकी सर्व व्हॅल्यू मात्र इथं टी होती. आता येऊया आपण लास्ट कॉलम कडे. लास्ट कॉलम आपल्याला पहा इम्प्लिकेशन दिलेला आहे. इम्प्लाइज म्हणजे या कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 4 मध्ये इम्प्लिकेशन आहे, म्हणजे आपल्याला इथं ट्रुथ टेबल फॉर इम्प्लिकेशनचा यूज करावा लागेल. तर ट्रुथ टेबल फॉर इम्प्लिकेशन काय सांगतोय आपल्याला, टी बाकी सर्व टी, म्हणजे जर टी एफ असेल तरच एफ होणार, बाकी सर्व व्हॅल्यू साठी टी राहणार. तर आपण शोधूया की टी एफ कुठं आहे का, तर टी एफ इथं कुठंच नाही आहे, त्यामुळे सर्व व्हॅल्यू ह्या टी होतील. म्हणजे ही सुद्धा व्हॅल्यू टी असणार, ही टी असेल. आता जर ऑब्झर्व केलं आपण आपल्या स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू, कारण आपल्याला स्टेटमेंट पॅटर्नची जी व्हॅल्यू असेल ते लास्ट कॉलम मध्ये मिळत आहे, तर सर्व एंट्रीज लास्ट कॉलम मधल्या ह्या काय येत आहे, टी येत आहे. याचा अर्थ तुम्ही लगेच सांगू शकता की ही जी स्टेटमेंट पॅटर्न आहे हे कसलं आहे, टॅटोलॉजी आहे. तर आपण इथं काय लिहिणार, लास्ट मध्ये ऑल एंट्रीज, किंवा आपण म्हणू शकणार ऑल द ट्रुथ व्हॅल्यू in a last column are T. Hence, it is tautology. अशा प्रकारे आपण या स्टेटमेंटला टॅटोलॉजी म्हणू शकतो. जर आपल्याला लास्ट कॉलम मध्ये एफ मिळाले तर त्याला आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणणार, आणि जर टीएफ किंवा टॅटोलॉजी नाही आणि कॉन्ट्राडिक्शन नाही तर सरळ त्याला आपण कॉन्टिन्युअन्सी असं म्हणू शकतो. तर आणखी काही एक्झाम्पल बघू ज्यामध्ये तुमचे आणखीन काही कन्सेप्ट क्लिअर होतील. माझे सेकंड नंबरचे एक्झाम्पल आहे पी इम्प्लाइज क्यू डबल इम्प्लाइज निगेशन पी और क्यू. एकदम सोपी आहे, ट्रुथ टेबल बनवून घ्या तुम्ही, काही अडचण असल्यास मला विचारा. ट्रुथ टेबल बनवून पहा, जर लास्ट ज्या काय एंट्रीज असतील तुमच्या ट्रुथ व्हॅल्यूच्या, जर टी येत असतील तर त्याला टॅटोलॉजी लिहा, आणि टी जर येत नसतील एफ येत असतील तर त्याला कॉन्ट्राडिक्शन म्हणा, आणि दोन्ही नसेल तर त्याला शेवटी आपण कॉन्टिन्युअन्सी म्हणतो. तर हे एक्झाम्पल तुम्ही होमवर्क साठी ठेवा. तर हे होमवर्कला घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया इथंच. थर्ड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये निगेशन ऑफ ब्रॅकेट निगेशन पी अँड निगेशन क्यू, स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट ऑर क्यू. हा इथं निगेशनमुळे थोडं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते, परंतु कुठलंही कन्फ्युजन न होऊ देता अगदी सिंपल त्याला स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करूया. तर सर्वात पहिलं काय करायचं, तर टेबल बनवून घ्यायचा. टेबल बनवल्यानंतर आपल्याला माहिती आहे 2 स्टेटमेंट आहे, सर्व तुम्हाला आता लक्षात आलं असेल. त्यामुळे आपल्याला टी एफ घ्यावं लागेल फर्स्ट कॉलम मध्ये, सेकंड कॉलम असेल टी एफ. आणि आता निगेशन पी घेताना काय करायचं की पीच्या ज्या कॉलम मधल्या व्हॅल्यू आहेत ट्रुथ व्हॅल्यू त्या चेंज करायच्या, म्हणजे टी असेल तर एफ असेल तर टी. तर पहा आता टीच्या ऐवजी निगेशन पी मध्ये मिळणार एफ आणि एफ च्या ऐवजी होणार टी. अशाच प्रकारे क्यू ला निगेशन करताना टीच्या ऐवजी आपण एफ घेणार, एफ च्या ऐवजी टी घेणार, टीच्या ऐवजी एफ घेणार आणि एफ च्या ऐवजी पुन्हा टी घेणार. आता आपण ह्या ज्या दोन म्हणजे कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 4 ला इथं कनेक्ट केलेला आहे अँड या कनेक्टिव्हिटीने. तर इथं यूज करायचा ट्रुथ टेबल फॉर कंजक्शन. तर ट्रुथ टेबल फॉर कंजक्शन म्हणजे टी बाकी सर्व एफ. तर लास्ट मध्ये टी दिसतोय, बाकी कुठंच टी नाही आहे, त्यामुळे बाकी सर्व व्हॅल्यू पाहू शकता तुम्ही. तर सर्व व्हॅल्यू ह्या एफ होतील.
नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला सिंपल हा जो कॉलम नंबर 5 आहे याला निगेशन अप्लाय केलेला आहे. पहा, निगेशन ऑफ ब्रॅकेट. तर इथं काय होणार, निगेशन म्हणजे ह्या व्हॅल्यू चेंज होणार, एफ च्या ऐवजी टी होणार. तर इथं टी येणार, टी टी आणि लास्ट मध्ये टी रिप्लेस होणार एफ ने. आता आपण काय करत आहे की हा जो कॉलम नंबर 6 आहे याने क्यू सोबत, क्यू ला ऑर म्हणजेच काय डिस्जंक्शनने कनेक्ट करत आहे. तर यामध्ये कॉलम नंबर मध्ये आणि क्यू मध्ये, तर क्यू कुठे आहे आपला, तर कॉलम नंबर 2 मध्ये आहे. तर कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 2 ला आपण कनेक्ट करत आहे ऑर ने. तर जेव्हा आपण ऑर ने कनेक्ट करतो तर तेव्हा आपल्याला एफ एफ या बाकी सर्व टी हे आपण पाहिलेलं आहे. तर पाहायचं कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 2 मध्ये एफ एफ कुठं आहे का. तर सुरुवातीला तर जोडीमध्ये एफ एफ नाही आहे आणि लास्ट मध्ये एफ एफ दिसत आहे. लास्ट मध्ये एफ एफ आहे, बाकी सर्व ठिकाणी काय आहे, टी आहे. तर बाकी सर्व व्हॅल्यू टी होणार. तर इथून काय लक्षात येत आहे की आता हा जो लास्ट कॉलम आहे यामध्ये ट्रुथ व्हॅल्यू ह्या सेम नाही आहे. म्हणजेच काय, तर हा कॉन्टिंजन्सी असेल. म्हणजे आपण काय लिहिणार, ट्रुथ व्हॅल्यू इन लास्ट कॉलम are not same, or we can say identical, hence it is a continuous. contingency. तर अशा प्रकारे आले आपण कॉन्टिंजन्सी म्हणू शकतो. तर आता तुमच्या बऱ्यापैकी हे लक्षात येत असेल की आपण टॅटोलॉजी कशाला म्हणायचं, कॉन्ट्रडिक्शन कशाला म्हणायचं आणि कॉन्टिंजन्सी कशाला म्हणायचं. तर काही आणखी एक्झाम्पल पाहू ज्यामध्ये तुमचा हा पॉइंट आणखी क्लिअर होणार. 4 नंबरचे जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, ज्यामध्ये दिलेलं आहे P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. याला तुम्ही स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करा आणि लास्ट मध्ये काय व्हॅल्यू येते ते पहा. जर एफ एफ येत असेल तर त्याला कॉन्ट्रडिक्शन म्हणणार, टीटी येत असेल तर टॅटोलॉजी, आणि जर दोन्ही येत नसतील म्हणजे टॅटोलॉजी नसेल आणि कॉन्ट्रडिक्शन येत नसेल तर त्याला आपण कॉन्टिंजन्सी म्हणणार. तर हे एक्झाम्पल तुम्हाला स्वतः करायचं आहे आणि होमवर्क करून नक्कीच तुम्ही ग्रुपवरती ते सेंड करत चला. पहा, 5 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेलं आहे P इम्प्लाइज Q अँड निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. कशा प्रकारे आपण टेबल बनवतो याची तुम्हाला कल्पना आहे. टेबल बनवून घ्यायचा. P च्या मध्ये पहिला जो कॉलम आहे त्यामध्ये TTFF घेणार, Q मध्ये TF घेणार. सिंपल निगेशन P म्हणजेच काय, P च्या व्हॅल्यू रिप्लेस करणार, जे काय असेल T असेल तर F असेल तर T. निगेशन Q मध्ये सुद्धा तेच करणार आपण. Q जो असेल त्याला T च्या ऐवजी F च्या ऐवजी T अशा प्रकारे रिप्लेस करणार. त्यानंतर आता P इम्प्लाइज Q हा आपला 5 नंबरचा जो कॉलम आहे यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज फुलफिल करताना, ट्रुथ व्हॅल्यूज घेताना आपल्याला ट्रुथ टेबल फॉर इम्प्लिकेशनचा यूज करावा लागेल. तर ट्रुथ टेबल फॉर इम्प्लिकेशन काय सांगतो, TFF बाकी सर्व T. तर शोधताना पहा कसं शोधणार आपण, TF म्हणजे इथं आपल्याला TF दिसत आहे तर TFF. पुन्हा आपल्याला कुठंच TF नाही आहे, FT असेल परंतु त्या FT ची सुद्धा व्हॅल्यू T होणार, फक्त TFच F होणार, बाकी सर्व व्हॅल्यू या T लिहायची आहे. त्यानंतर पहा आता 6 नंबरच्या कॉलम मध्ये आपल्याला P इम्प्लाइज Q अँड निगेशन Q म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 4 यांच्यामध्ये अँड म्हणजेच काय, तर कंजक्शन ही कनेक्टिव्हिटी आहे. तर या दोघांना कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 4 ला TT पाहायचा आपल्याला कुठं दिसतंय, तर TT लास्ट मध्ये दिसत आहे. इथं आपण घेणार TTT, बाकी सर्व व्हॅल्यू ह्या F होतील. त्यानंतर आपला जो 7 नंबरचा कॉलम आहे ज्यामध्ये P इम्प्लाइज Q अँड निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P दिलेला आहे. म्हणजेच काय, कॉलम नंबर 6 इम्प्लाइज करतो निगेशन P ला म्हणजे कॉलम नंबर 3 ला. तर आता कॉलम नंबर 6 इम्प्लाइज कॉलम नंबर 3 आणि इम्प्लिकेशन मध्ये TFF बाकी सर्व T असं होते. तर पहा आता यामध्ये TF कुठे दिसते का आपल्याला, तर TF, तर T तर एकाच ठिकाणी आहे आणि इकडे F नाही आहे. याचा अर्थ सर्व व्हॅल्यू काय होतील, TT होतील, कारण TFच F होतो, बाकी सर्व T. तर TF नाही आहे कुठेच, त्यामुळे सर्व व्हॅल्यू T लिहिणार आपण. आणि इथे एक लक्षात येते की सर्वच एंट्रीज
किंवा सर्व ट्रुथ व्हॅल्यू ह्या लास्ट कॉलमच्या काय आहे, टी आहे. तर त्यामुळे दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न हे काय असेल, टॅटॉलॉजी असेल. तर आपण असं लिहू शकतो, ऑल द एंट्रीज इन लास्ट कॉलम आर टी, देअरफॉर और वी कॅन से हिन्स इट इज अ टॅटॉलॉजी, जे की तुम्ही लिहून घ्यायचं. लास्ट लाईन खूप महत्वाची राहते. बोर्डचे एक्झाम 3 वर्ष झाले मी पेपर चेक करत आहे, ज्यामध्ये आम्हाला स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन असतात. ट्रुथ टेबलच्या खाली जी लाईन राहते, जसं की आपल्याला लिहायचं असते लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करताना ऑल द एंट्रीज इन लास्ट कॉलम नंबर 4 and 6 आर आयडेंटिकल. तर जे ही लाईन लिहित नाहीत विद्यार्थी, त्यांच्यासाठी 1 मार्क्स आम्हाला मायनस करायचे ऑर्डर्स राहतात. त्यामुळे स्ट्रिक्टली हे फॉलो करायचे रूल्स. लास्टची जी लाईन राहते ती लिहायची. बरेचसे मुलं मी असे पेपर चेक केले की ज्यांना आउट ऑफ मार्क्स आहेत आणि तो 1 मार्क्स त्यांचा कटलेला आहे फक्त, जो की ते एक मायनर मिस्टेक आहे, परंतु विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि 1 मार्क्स तिथं मायनस करतात. तर ही लिहायला विसरायचं नाही. हे इथं एक्झाम्पल झालं. असं मॅथ्स मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की तुम्हाला स्टेप वाईज मार्क्स राहतात. तर ह्या चुका टाळा होतोय पर्यंत. आणि होतोय जर बोर्डचे मागच्या वर्षी पेपर मार्क्सची जी काय व्हॅल्युएशन आहे त्यासहित जर मिळत असतील तर ते पाहत चला, त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा आयडिया येतील. ठीक आहे, तर आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. पहा, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर आणि 9 नंबरची जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही स्वतः घरी करू शकता. काही अडचणी असतील तर मला विचारा. तर याचा स्क्रीनशॉट घ्या आणि सर्व एक्झाम्पल हे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. आणि काही अडचणी असतील तर मला व्हॉट्सअप ग्रुपवरती जो आपला ग्रुप आहे किंवा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही तुमची कमेंटच्या माध्यमातून मला विचारू शकता. काही अडचण असतील तर विचारा. लास्ट एक्झाम्पल आहे जे की आपण इथं स्वतः पाहणार आहे. तर चला लास्ट एक्झाम्पल कडे जाऊया. हे सर्व एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क साठी आहेत. पहा, एक्झाम्पल नंबर 10 ज्यामध्ये आहे P इम्प्लाइज निगेशन Q और R, डबल इम्प्लाइज निगेशन ऑफ ब्रॅकेट P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R. तर आता या एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्यासाठी पहा इथं कनेक्टिव्हिटीज किती आहेत. कनेक्टिव्हिटीच्या आधी पहा इथं स्टेटमेंट 3 दिलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा 3 स्टेटमेंट असतील तेव्हा काय करायचं, तर 3 स्टेटमेंट साठी 8 रो घ्यायचे. 8 रो घ्यायचे म्हणजेच काय, पहिला जो कॉलम आहे त्या कॉलम मध्ये 4 ट्रुथ व्हॅल्यू टी घ्यायच्या आणि 4 एफ घ्यायच्या. क्यू साठी 2 टी 2 एफ 2 टी 2 एफ आणि आर साठी टी एफ टी एफ. अशा प्रकारे आपण हे पहिले 3 कॉलम फुलफिल करणार. आणि आता कनेक्टिव्हिटीज किती आहेत, तर कनेक्टिव्हिटी 1 2 3 4 5 6 7 कनेक्टिव्हिटी प्लस 3 स्टेटमेंट म्हणजे 10. तर इथं आपल्याला 10 कॉलम लागतील. 1 2 3 आपण इथं असे 10 कॉलम बनवलेले आहेत. आता 10 कॉलम घेतलेले आहेत, त्यासाठी आपल्याला पहिला कॉलम पी साठी, क्यू साठी, आर साठी पहिले 3. निगेशन क्यू ची आवश्यकता आहे म्हणून निगेशन क्यू साठी बनवलाय. नंतर या ब्रॅकेट साठी आपण निगेशन क्यू और आर साठी एक घेतलाय. नंतर या स्क्वेअर ब्रॅकेटला आपण इथं कम्प्लीट केलेला आहे पी इम्प्लाइज निगेशन क्यू और आर ला. नंतर आपण या बाजूला आलेला आहे डबल इम्प्लाइजच्या या बाजूला. तर पहा इथं आपल्याला पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर आहे, तर त्याआधी आपण क्यू इम्प्लाइज आर ला सॉल्व्ह करून घेणार. क्यू इम्प्लाइज आर च्या सोबत नंतर पी इम्प्लाइज ब्रॅकेट याला घेणार, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. कॉलम नंबर देत चला, जेणेकरून आता आपल्याला पहा जागेचा अभाव असल्याने आपण काय करणार, इथं लक्षात येते की निगेशन ऑफ ब्रॅकेट घेतलेला आहे आणि या स्क्वेअर ब्रॅकेटची व्हॅल्यू आपण इथं ऑलरेडी फाइंड केलेली आहे. तर याला सिम्पली निगेशन अप्लाय करायचंय. तर हा कॉलम नंबर 8 आहे, तर आपण इथं लिहिणार निगेशन ऑफ कॉलम नंबर 8. इथं आपण लिहिलंय निगेशन ऑफ कॉलम नंबर 8. आणि लास्ट मध्ये काय केलेलं आहे की हा जो 9 नंबरचा आता कॉलम येणार त्या कॉलम आणि कॉलम नंबर 6 मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. तर आपण सरळ सरळ लिहिलं इथे की कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 9 मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. अशा प्रकारचा आपला 10 नंबरचा कॉलम असेल. तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जागा कमी असेल तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. तर आता पहा आपण निगेशन क्यू च्या व्हॅल्यू घेणार. तर क्यू ज्या काय व्हॅल्यू असतील त्या उलट करायचं आहे, म्हणजे टी असेल तर एफ. तर इथं पहा पहिले टी च्या ऐवजी आपण लिहिणार एफ एफ. नंतर घेणार आपण टी टी, पुन्हा येणार एफ एफ, नंतर टी टी. अशा प्रकारे आपण कॉलम नंबर 4 फुलफिल केलाय. निगेशन क्यू और आर, निगेशन क्यू और आर या दोघांमध्ये ऑर म्हटलं म्हणजे आपण पाहायचं फक्त टी टी कुठं आहे, सॉरी ऑर मध्ये एफ एफ शोधायचा, एफ 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 बाकी सर्व टी.
तर या दोघांमध्ये एफ एफ कुठं दिसतंय पहा, निगेशन क्यू आणि आर मध्ये. तर इथं एक एफ ची व्हॅल्यू येत आहे, म्हणजे हा एक इथं एफ येणार. पुन्हा आणखी कुठे एफ दिसते का शोधायचं आहे, तर हा पहा इथं सुद्धा एफ मिळणार आपल्याला. आता बाकी कुठंही आपल्याला एफ एफ नाही आहे, तर त्यामुळे बाकी सर्व व्हॅल्यू या टी असतील. म्हणजे इथं सुद्धा टी येणार, हाही टी होईल, हाही टी होणार, हा सुद्धा टी होणार आणि लास्ट व्हॅल्यू सुद्धा टी होती. अशा प्रकारे आपण ह्या पाहून घ्या 3 आणि 3 6 आणि 2 8 व्हॅल्यू आपल्याला इथं मिळाली आहे. P इम्प्लाइज निगेशन Q और R. तर या आधी आपल्याला P इम्प्लाइज लावायचं आहे, म्हणजे कॉलम नंबर 1 ने इम्प्लाइज केलाय कॉलम नंबर 5 ला. तर एक लक्षात घ्यायचंय, यामध्ये इम्प्लिकेशन मध्ये फक्त आणि फक्त TF बाकी सर्व टी. तर आता आपण पाहू TF कुठं आहे, तर TF 2 नंबरला सापडत आहे TF. तर इथं TFF, त्यानंतर कुठेच आपल्याला TF मिळणार नाही, तर बाकी व्हॅल्यू सर्व टी होतील. बाकी सर्व व्हॅल्यू आपण टी लिहून घेणार. Q इम्प्लाइज आर, Q इम्प्लाइज आर. तर यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायचं आहे TF कुठं आहे, तर हा एक TF दिसत आहे, म्हणजे सेकंड नंबरला आपण TFF लिहिणार. त्यानंतर इथं सुद्धा TF दिसत आहे, तर इथं सुद्धा आपण TFF घेणार. बाकी कुठेही TF नाही, त्यामुळे बाकी सर्व व्हॅल्यू आपण टी लिहून घ्यायचे. त्यानंतर पहा आता P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R. म्हणजे याला P इम्प्लाइज ने आधी P इम्प्लाइज नंतर या समोर घ्या, म्हणजे कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 7 यांच्यामध्ये इम्प्लिकेशन आहे. तर TF पहा कुठं आहे, तर सेकंड नंबरला TF येत आहे. त्यानंतर बाकी कुठंच TF मिळणार नाही, त्यानंतर सर्व व्हॅल्यू ह्या टी असतील, तर आपण बाकी सर्व व्हॅल्यू टी लिहून घेणार. आता हा जो कॉलम नंबर 8 आहे, या कॉलम नंबर 8 मध्ये आपण घेतलेला आहे P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R. तर याला निगेशन अप्लाय करायचे, म्हणजे कॉलम नंबर 8 ला आपण निगेशन अप्लाय करणार. तर निगेशन अप्लाय केलं तर सर्व व्हॅल्यू चेंज होतील, म्हणजे आता टी च्या ऐवजी एफ आणि एफ च्या ऐवजी टी. तर बाकी सर्व एफ, फक्त ही व्हॅल्यू टी होणार. तर बाकी सर्व आपल्याला एफ लिहावं लागतील. त्यानंतर पहा आता लास्ट कॉलम म्हणजे कोणाकोणामध्ये आहे तो, तर 6 आणि 9 मध्ये. तर कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 9 मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. तर डबल इम्प्लिकेशन शोधताना नेहमी लक्षात ठेवायचं, सिमिलर असेल तर टी, डिफरंट असेल तर एफ. तर आता या दोघांमध्ये म्हणजे कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 9 मध्ये, कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 9 मध्ये सिमिलर पहा आहेत का, तर हे सुद्धा सिमिलर नाही. अच्छा, हे सुद्धा डिफरंट आहे, कुणीही सिमिलर नाही. तर सर्व व्हॅल्यूज कशा आहेत, डिफरंट आहेत. एक वेळेस आपण चेक करू पुन्हा, आपण जे व्हॅल्यूज घेतल्या ह्या बरोबर आहेत की काही मिस्टेक झाली, तर पाहूया इकडेच. तर ओव्हरलुक करताना आपल्या लक्षात येते की आपलं काहीही चुकलेलं नाही, तरी एक प्रिकॉशन घ्यायच्या, सर्व व्हॅल्यू चेक करायच्या. तर ठीक आहे, आता लास्ट मध्ये आपल्या हे लक्षात येते की कुठल्याच व्हॅल्यू सिमिलर येत नाहीत, म्हणजे सर्व डिफरंट येत आहेत. पार्ट TF, FT, बाकी सर्व TF होणार आहेत. म्हणजे आपला जो लास्ट कॉलम आहे यामध्ये सर्व व्हॅल्यू आपल्याला टोटल व्हॅल्यूज F मिळणार. कारण आपण आताच पाहिले की जर सिमिलर असेल तर T, डिफरंट असेल तर F. तर सर्व व्हॅल्यू डिफरंट आहेत, म्हणजे लास्ट मध्ये आपण सर्व F लिहिणार. तर लास्ट मध्ये सर्व एंट्रीज ह्या F च्या येतील. याचाच अर्थ लास्ट लाईन आपण काय लिहिणार, ऑल द एंट्रीज इन लास्ट कॉलम आर एफ, किंवा ऑल द ट्रूथ व्हॅल्यू इन लास्ट कॉलम आर एफ, देअरफॉर किंवा हिन्स इट इज अ कॉन्ट्रडिक्शन. कारण सर्व व्हॅल्यू ह्या एफ येत असल्यामुळे याला आपण कॉन्ट्रडिक्शन म्हणणार. अशा प्रकारे इथं तुमचा एक्सरसाइज 1.2 सुद्धा कम्प्लीट होतो. टॅटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिजेन्सीचा कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होतो. सरळ आहे. टॅटॉलॉजी म्हणजे सर्व एंट्रीज जर लास्ट मध्ये टीटी असतील तर टॅटॉलॉजी, सर्व एफ असेल तर कॉन्ट्रडिक्शन, आणि सर टॅटॉलॉजी ही नसेल आणि कॉन्ट्रडिक्शनही नसेल तर त्याला म्हणायचं कॉन्टिन्जन्सी. सर्व एक्झाम्पल आपण घेतली आहे. टॅटॉलॉजीचं सुद्धा पाहिलं, कॉन्ट्रडिक्शनचं सुद्धा पाहिलं आणि कॉन्टिन्जन्सीचं सुद्धा पाहिलं. आणि काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेलं आहे. कारण प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. मॅथ्स प्रॅक्टिस शिवाय जमणार नाही, शिकून नुसतं होणार नाही, तुम्हाला स्वतः करून पाहावं लागेल
तेव्हाच तुम्हाला मॅथमॅटिक्स जमणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आणि लाईकच्या माध्यमातून कळवा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं आपलं युट्यूब चॅनल आहे इझी मॅथ्स ट्रिक्स. थँक्यू सो मच.